अभी मजा आएगा ना भिड़ो। म्यूजिक एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबाकर लाइक और शेयर ठोक दीजिए, 5,000 लौटे दिख जाना चाहिए। तर स्वागत आहे मंडळी तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन अशाच एका माहितीपूर्वक व्हिडिओ एडिटिंगमध्ये। तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ एडिट झाला आहे तो आपण अलाइट मशीनवरतीच केला आहे। तर मित्रांनो, आजचं जे पण व्हिडिओला जे पण काही मटेरियल लागणार आहे ते म्हणजे आपलं बिटमार्क व शेक इफेक्ट, ते मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये XML फाईलची लिंक दिली आहे। तुम्ही सिम्पली काय करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समधून XML फाईल व शेक इफेक्टची XML फाईल आणि बिटमार्कची XML फाईल सिम्पली तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायचे। तर ते डाउनलोड करून झाल्यानंतर सिम्पली मित्रांनो तुम्हाला काय करायचे, अलाइट मशीन ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। अलाइट मशीन ॲप्लिकेशन ओपन करून झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथं टेम्पलेटवरती जायचं आहे। टेम्पलेटवरती गेल्यानंतर तुम्हाला सिम्पली वरती एक ऑप्शन दिसेल, अपलोड XML फाईल। तर सिम्पली अपलोडवरती क्लिक करायचं आहे। अपलोडवरती क्लिक करून झाल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुमच्या समोर जे एक मिनटं मित्रांनो, अशा प्रकारे तुमच्यासमोर मित्रांनो आपली जी बिटमार्क व शेक इफेक्टची जी XML फाईल आहे अशा प्रकारे ती येऊन देईल। तर सिम्पल तुम्हाला तिच्यावरती क्लिक करून तिला इम्पोर्ट करून घ्यायचं आहे। ठीक आहे, मी ऑलरेडी इम्पोर्ट केले त्याच्यामुळे मी काही करत नाही। तर इम्पोर्ट करून झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, तर मित्रांनो इम्पोर्ट करून झाल्यानंतर ती सिम्पली अशा प्रकारे दिसून जाईल। तर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात आधी एक फोटो घ्यायचा आहे। मी हे जे आता एडिट करून ठेवलं आहे ना, मी याला सिम्पली इथून डिलीट करून देतो। ठीक आहे, तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपली जी शेक इफेक्टची लिंक आहे अशा प्रकारे बिटमार्क जे अशा प्रकारे राहील। तर सिम्पल तुम्हाला काय करायचं आहे, स्टार्टिंगला यायचं आहे। स्टार्टिंगला आल्यानंतर तुमची गॅलरी ओपन करायची आहे आणि तुमचा जो पण काही फोटो असणार आहे तो फोटो तुम्ही अशा प्रकारे इथं ॲड करून घ्यायचा आहे। ठीक आहे, ॲड करून झाल्यानंतर तुम्हाला 3.21 सेकंदाच्या बीटपर्यंत यायचं आहे। इथपर्यंत आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जिथं जिथं आपले बीट्स आहे तिथं तिथं सिम्पली कट्स देऊन घ्यायचे। बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे कट देऊन झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली परत एकदा स्टार्टिंगला यायचं आहे। स्टार्टिंगला आल्यानंतर तुमची गॅलरी ओपन करायची आहे आणि आपला हा जो डायलॉग आहे ना तो इथं ॲड करून घ्यायचा आहे। ठीक आहे, मी देखील तर अशा प्रकारे जे मित्रांनो हा डायलॉग इथपर्यंत ॲड करून घ्यायचा आहे। ॲड करून झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, आपला जो फोटो आहे फोटोवरती यायचं आहे, वरती 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाला करून द्यायचं आहे। ठीक आहे, तर मित्रांनो आज तुम्हाला सेम समोरचे जेवढ्या पण आपल्या फोटोच्या लाईन आहे ना तेवढ्या लाईनला हे करून द्यायचं आहे। तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे जे आपण आपल्या फोटोला इथं प्रॉपरपणे सेट करून घेतलं आहे। ठीक आहे, तर सिम्पली आपली जी आई बोलते तुझ्यावरती कोण प्रेम करेल याला सिम्पली आपण या जे डायलॉग आहे याला आपण खाली करून घेऊया आणि याला अशा प्रकारे ॲडजस्ट करायचं। ठीक आहे, हे करून झाल्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला एक व्हिडिओ देईल। अशा प्रकारे तुम्ही जो व्हिडिओ हा एक व्हिडिओ मी देणार आहे, तुम्ही हा व्हिडिओ देखील इथं ॲड करून घ्यायचा आहे। ठीक आहे, हा व्हिडिओ ॲड करून झाल्यानंतर काय करायचं आहे, सिम्पली त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, बॉर्डर अँड शॅडोवरती क्लिक करून याला व्हाईट कलर सिलेक्ट करून याला इथं बॉर्डर देऊन द्यायची। ठीक आहे, तर एवढं करून झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला फक्त आता शेक इफेक्ट लावायचे राहिलेत। तर काय करायचं आहे, बघू शकता अशा प्रकारे आपली शेक इफेक्टची लिंक राहील। पहिल्या जी आपली फोटो आहे सिम्पली तिच्यावरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचे। कॉपी इफेक्ट करून झाल्यानंतर आपलं जे बिटमार्क त्याला ओपन करून
पहिली जी आपली बीट आहे सिम्पली त्याला हे इफेक्ट पेस्ट करायचे. ठीक आहे. हे करून झाल्यानंतर त्या समोरची जी आपला फोटो आहे सिम्पल तिच्यावरती येऊन त्याचा देखील कॉफी इफेक्ट करून घ्यायचे. त्याच्यानंतर सिम्पली बॅक घ्यायचे. बॅक येऊन झाल्यानंतर आपलं जे बीट मार्क असणार आहे त्याला ओपन करायचे आणि आता जेवढे पण लाईन आहे ना आपले फोटो आहे तेवढे सर्व फोटोला हे जे इफेक्ट आहे पेस्ट करायचे. ठीक आहे.